नीलांबुधावं जगन्निहितपाने मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदैर्वलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दासत्कार जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दया तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती काय वानवाता न पुरेही वाणी वैष्णवांचे घरी मांडलेला पाहुणचार नामाचा उघड वाढीला घ्या रे ताट भरी जेव्हा पोट भरी आनंद गजरी रामनाम वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा यांचे गरीबाळ भक्त श्री संत नामदेव महाराज यांचा अभंग असून या अभंगामध्ये नामदेव महाराज मिळालेला मानवी देह दुर्लभ आहे. वैष्णवांच्या घरचा पाहुणचार केल्याचा परिणाम काय होतो आणि जीवन जगत असताना पाहुणचार करायचा असेलच तर वैष्णवांच्या घरीच करा त्याची फलश्रुती काय मिळते हे गोड चिंतन या अभंगामध्ये सांगताय. अभंग बोलण्यापूर्वी थोडा परिहार परिचय
सालाबादप्रमाणे चालू असलेला आपला नामयज्ञ उत्सव या उत्सवामध्ये आज 37वे वर्ष, त्याच्यामध्ये 4थ्या दिवसाची कीर्तन पुष्पसेवा कार्यक्रमाचे आयोजक नियोजक संयोजक मंडळीच्या माध्यमातून माझ्या वाट्याला आलेले. गेली 4-5 वर्षापासून मी या गावामध्ये मी कीर्तन करतोय. या गावामध्ये आल्याच्या नंतर मला इतकं समाधान वाटतं, प्रसन्न वातावरण वाटतं. त्याचं कारण आहे की मी मागच्या वर्षी बोललो होतो, माझ्या मागे जे सगळे टाळकरी मंडळी उभे आहेत किती स्वच्छ, किती निरागस, आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यांच्या अंगावर धोतर आहे, सगळ्यांच्या अंगावर नेहरू आहे, आणि नुसते धोतर नेऊन नाही तर सुंदर दिसण्याकरता उभारणं सुद्धा आहे. आणि हे बघा, हे आता आपल्या भागातून आता बऱ्यापैकी जात बोलत तुम्ही तुम्हाला काय बाहेरच्या देशात नाही आपल्या भागात जात चाललंय. आणि या मुलांना या तरुण युवकांना मानलं पाहिजे. तेव्हा गेल्या वर्षी तर मी एक वाक्य बोलतो, ज्याविषयी सगळी अशी सेट पाहिला विकत तयार सेट होता. या वर्षी तेवढ्यात मला बोलायचं आहे. मला असं वाटलं की मी नागवड मध्ये कीर्तन करत नाही, जी बाकीच्या मनमंदिराला कीर्तन करतोय मी गेल्या वर्षी. इतकं परिस्थिती आणि त्यात इतकं अनुकूल वातावरण, म्हणून कीर्तन करत असताना असं वातावरण असेल तर कीर्तन करायला बरोबर वाटतं. सगळे मुद्दे मांडत असताना गेल्या वर्षी आपला त्रितपपूर्ती सोहळा अगदी दिमाखात आनंदात पार पडला. सगळे तरुण युवक गावाला आले, एकत्रित आले. आपल्या गावचा उत्सव झाला पाहिजे, आपल्या गावचा सप्ताह झाला पाहिजे, ही भूमिका फक्त मीटिंग मध्ये मांडली नाही, सगळ्यांनी पहिली ती बजावली महाराज. हे सगळ्यात महत्वाचं. नाहीतर आता काय होतंय, बोलणारे झाले जास्त आणि करणारे काम झाले कमी. तू हे करे, तू ते करे, आणि तू काय करतो, तू काय गोल खातो का नेसा म्हणते. हा ही परिस्थिती डेंजर आहे. पण या गावातल्या तरुण युवकांनी मनावर घेतलं महाराज, यांना योग्य मार्गदर्शन करणारे आपल्या भागातील नामांकित प्रवचनकार, आपल्या परिसरातले व्यासपीठ चालक, किंबहुना अनेक वेळा आपल्या परिसरात जिथं गाडी जात नाही तिथं पायानं चालत जाऊन ज्यांनी कीर्तनं केली असे हरिभक्तीपरायण आमचे अनंत महाराज देवगिरकर. बोलता बोलता मगाशी मला बोलले, म्हटले सुनील, म्हटले मला आता आनंद या गोष्टीचा वाटतो, ज्या ज्या वेळेस तुम्हाला या परिसरात आणलं, म्हणजे आमचा हरवी दादा असेल, मी असेल, आम्ही एकदा त्या डोंगरातलं गाव कोणतं वारशीमा त्या भट्टीच्या खेडीमध्ये उतरलो. आमच्या डोंगरावणी बरोबर त्या वारशीमाला त्या टायमाला आंघोळ नव्हती बरं का. मस्त आम्ही त्या मधनं चालत चालत, त्यावेळेस रवी महाराज एकदम छोटी, मी छोटा होतो पण थोडासा मोठा होतो. मग अनंत महाराजांनी काय करायचं, जी लहान मुले आपला दीपक महाराज, नवनाथ महाराज, गोगावले, आम्ही सगळी जण तिथं वारशीमाला. त्यावेळेस जाण्याची परिस्थिती अत्यंत वाईट, लहान मुलं, चालणं होत नव्हतं. अनंत महाराजांनी काय करायचं, एका खांद्याला रवी महाराज, या खांद्याला दीपक महाराज, अशी मुलं त्या गावात गेले. तिथं त्यांना शिकवलं, पावल्या शिकवल्या, नाचायला शिकवलं, चालायला शिकवलं, वागायला शिकवलं. सगळ्यात महत्वाची भूमिका बारीक आहे का, आता आम्ही सगळी जेवढी मुलं आहेत का ती महाराष्ट्रातली नामांकित कीर्तनकार, नामांकित टप्प्यावर मगाशी बोलता बोलता ते बोलले, आता मी कोणत्याही गावात घरी गेलो ना, स्वाभिमानाने सांगतो काय सुनीलचं कीर्तन ठेवा. त्याच्यामुळे आत्मविश्वास तयार झाला की सुनीलचे कीर्तन आता ते जाऊ शकत नाही. रवी महाराज वाजवायला ठेवा, का वाजवायला ठेवा, कारण रवी महाराज वाजवायला असते ना, कसला येडा उभा करा, त्याचं कीर्तन चांगल्याशिवाय थोडं मोकळ्यामध्ये टाळ वाजवलं नाद करायचं नाही. आता हे आम्ही त्या काळामध्ये कसे दिवस काढले, काय काढले आमचं आम्हाला माहिती. पण त्याचा परिणाम असा झाला, आपल्या भागातले हे 5-6 मुलं एवढे स्टार बनले की नो चालेल. आता माझा ज्याच्याजवळ नंबर सेव्ह आहे त्याला माझी आजची दररोजची सेवा मोकळ्या मनाने दिसते महाराज. आता बरेच वेळा कीर्तन करताना काय होतं माहितीये का, ह्याच्यात थोडासा अनुभव आता मला यायला लागलाय हळूहळू. हे सगळं मांडत असताना, सांगत असताना, हे कीर्तन करताना सगळ्यांची एकजूट असेल त्या कार्यक्रमाला मजा येते. आता एक मला मुद्दा बोलायचा आहे की माणसं संघटित झाली, ही मुलं सगळी संघटित झाली. माऊली त्याच्यापेक्षा मला पुढे बोलायचंय, ही मुलं संघटित झाली तेवढं थांबली नाही, ती मुलं सक्रिय झाली म्हणून सप्ताह चांगला चाललाय. मोबाईल तर कुणीच लावणार, कारण माणसांची गंमत काय झाली माहिती, माणसं संघटित झाले आणि तोंडावर गोड बोलते.
आमच्या बरोबर फिरणारे आमचे टिटर टीव्हीत नाहीत आता काय सांगायचं. मित्र माळसा पण जळका नसावा. ठरवलंय आज ते उभं करताना या मोठ्या माणसांनी आम्हाला सावरले सांभाळले आणि स्वतःच गजमाईचं काही काम आणि सगळ्यात महत्वाचं मी त्या दिवशी दौंडला इतका गोड समाज होता. दौंडला मी बोललो ज्ञानोबाराय तुकोबारायांची जर लेकर असतील आणि कीर्तनामध्ये ज्ञानोबाराय तुकोबाराय सांगणारे जर महाराज असतील आणि मी प्रामाणिकपणे ज्ञानोबाराय तुकोबाराय एकनाथ महाराज जर कीर्तनात मानत असेल ना तर मला माहिती आहे ज्ञानोबाराय तुकोबाराय मला आयुष्यभर सांभाळायला इतकं प्रामाणिकपणानं जीवन जगलं पाहिजे त्या क्षेत्रात राहून तो आनंद आला पाहिजे. हे सगळ्या गोष्टी मला मांडायची ही तयारी ही साधना ही सेवा. त्या दिवशी मुंबईला कीर्तन केलंय मोबाईलवर आता ते इंस्टाग्रामवर जवळजवळ 45,000 लोकांनी साधना याविषयी माझी व्हिडिओ ऐकले. साधना करण्याकरता महाराज सगळ्यात महत्वाची उपासना असावी लागते ना. अहो हे महाराज आहे बघा यांनी आमच्या संस्थेतले मारुती बाबा पुरेकर त्यानंतर मामासाहेबजी दांडेकर पंकज स्वामी महाराजांची कीर्तन मुंबईला वाढवले. ते थिएटर दीड ता तिरकिट तक्ता काय असं बोंबलं फिरून येते का बोला त्याला साधना त्याला उजव्या पायाचा वाटा काळात करावा त्याच्याशिवाय जमत नाही. आणि मी मला हे सांगायचं आहे का आज आपल्या भारतातली खरंच तरुण पोरं रवी महाराज असतील त्यानंतर आमच्या भूषण महाराज असतील करण महाराज काय होते कधी कधी होता टावर खाली तरी असं काम झालं आमचे करण फार बरोबर ते गुरु निष्ठा सेवा मंडळाची आपल्या भागामध्ये परिसरामध्ये जाऊन सप्ताह करतात सेवा करतात. चला मला विषयांतर जास्त करायचं नाही. ऐकणारी मंडळी गोड आहेत गाणारी मंडळी गोड आहेत वाजवणारी मंडळी गोड आहेत आणि म्हणून कीर्तन करत असताना ते सगळं जुळून आलं कीर्तनाला देवत आहे. आणि त्यातल्या त्यात आज मामा पेटीवर बसले. मामांनी मला आता स्वर एकदम परफेक्ट दिला बरं का अभंगाचा. ते असे स्वर दिले ना एवढं वाजवलं की मला बरोबर नाहीतर मी स्वरातला माणूस जास्त नाही मी बोलत असतो पण मला तुम्ही थोडं चांगलं मार्गदर्शन केलं तर मी येऊ शकतो स्वरावर फार गोड तुम्ही वाजवलं त्याबद्दल हे सगळे गोड मंडळी. कीर्तन करत असताना बारीक ऐका 37 वर्ष झालं आम्ही कीर्तन ऐकतोय. पाहुणचार कोणाच्या घरी घ्यायचा दरवर्षी एक अभंग घ्यायचा आणि त्याच्यावर चिंतन मांडण्याचं मी काम करतोय. वैष्णवांच्या घरचा पाहुणचार नामदेव महाराज सांगताय. हा पाहुणचार घेत असताना वैष्णवांच्याच घरचा का वैष्णवांच्याच घरचा पाहुणचार घेतला पाहिजे. पण दुसरा प्रश्न असा आहे तो पाहुणचार नेमका कोण आहे. आता फक्त दोनच प्रश्न तुमच्या समोर ठेवणार. एक वैष्णव कोणाला म्हणायचं आणि दोन वैष्णवांच्या घरचा पाहुणचार का. एवढ्या दोनच प्रश्नात आपलं कीर्तन संपणार आहे. जीवन जगत असताना आम्ही वैष्णवांच्या संगतीत राहिलं पाहिजे. मी माझ्या कीर्तनात प्रत्येक कीर्तनात भक्ती बोलतो. आज रवी महाराज झालं मी झालं अक्षय महाराज झालं भूषण महाराज असतील करण महाराज असतील आमची वय नाही तू लोकांनी आम्हाला जे हरी घालावं आमच्या पाया पडावं. पण आज आम्ही महाराष्ट्रात दररोज एक कीर्तन करतोय. याला एकच कारण आहे रवी महाराज आम्ही 5वी ला 7वी ला असताना आळंदीला गेलो ज्ञानोबारांच्या समाधीवर डोकं ठेवलं एसपी कॉलेजला ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्षाचा अभ्यास कंप्लीट केला. आज उभ्या महाराष्ट्रात कीर्तनकार म्हणून पूज्य झालं. याला एकच कारण ज्ञानेश्वर महाराजांसारख्या वैष्णवांचा संग केला त्याचा तो परिणाम आहे. म्हणून जीवन जगत असताना वैष्णव कुणाला म्हणायचं हे कळालं पाहिजे. नामदेव महाराजांचा अभंग आहे. नामदेव महाराजांच्या काळात वैष्णव कोण होते याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. आणि म्हणून जीवन जगत असताना या गोष्टी कीर्तनात आपल्याला तुम्हाला श्रवण करायला मिळतात. महाराज का कीर्तन केली पाहिजे कशा करता कीर्तन केली पाहिजे याला गोड शास्त्र आहे. सुभाषितकार सुद्धा सांगतात भागवताचार्य सुद्धा सांगतात. भागवत जर वाचलं तर इतके गोड श्लोक पाहायला मिळतात. यत् फलं नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलं लभते सम्यक् कलौ केशव कीर्तना. सदा सेव्या श्रीमद्भागवती कथा यस्या श्रवणमात्रेण हरिचित्तं समाश्रे. नाटाचं प्रमाण फार गोड आहे. जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष जळती पापे पळती दोष काय ते गुणे आम्हा आनंदा सेवू ब्रह्मरस तुका म्हणे.
37 वर्ष झालं आम्ही कीर्तन श्रवण करतोय. त्याचा परिणाम महाराज सांगतात, जर 3 वर्षाचे डोंगर कलियुगामध्ये दोष जावा असं वाटत असेल आम्ही कीर्तनात येऊन बसलो पाहिजे. कीर्तन चांग होय अंग हरिरूप सततं कीर्तयन्तो मां यतन्तस्य प्रवृत्तः भविष्यतस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तरी कीर्तनाचे नटनाचे नाफिरे व्यवसाय प्रायचित्ताचे जे नामचे नाही पापाचे ऐसे केले. महाराज इतक्या गोड बोल आहे, इतका गोड विषय. या कीर्तनाला या सगळ्या गोष्टी जातात म्हणून दोष जावा असं वाटत असेल तर कुठं आलं पाहिजे? बोला ना, कीर्तनात आलं पाहिजे. असं बोलत ना माझ्या बरोबर, म्हणजे मला बरं वाटत. दोष जावा असं वाटत असेल तर कुठं आलं पाहिजे? कीर्तनात. म्हणजे आपलं पाप जावं असं वाटत असेल तर एकमेव ठिकाण त्याचं नाव शाबास. पाप जाण्याचं ठिकाण कीर्तन. पण याचा अर्थ असा घ्यायचा नाही दिवसभर पाप करायचे संध्याकाळची कीर्तन ऐकायचं. लोक लय महाराजांना काय सांगायचंय, महाराज तर फक्त बोलायची खोटी तेवढं डोक्यात येतो तेवढं. आणि एक सांगू का, रवी महाराज लोकांची विचार करून बोलायचे. कोण कधी काय विसरी याचा भरोसा नाही. कारण आता काय झाले, लोक हुशार झाले, सुशिक्षित झाले, शिकले लोक. त्याच्यामुळं आता कोणी माघारी घेत नाही. जुन्या काळी भावना होती, आता भावना नाही. सप्ताह करायचा आहे ना, त्याच्याजवळ ज्ञान काय हे बघा. जुन्या काळी काय होती, आवाज कमी ठेवला. जुन्या काळी काय होती, भावना होती. काय भावना होती? महाराजांना 8-8 दिवस मुक्कामी ठेवायचं म्हटलं तरी लोक घरात ठेवत होते. आता महाराज बोलवा, मुक्काम करून जिल्हा परिषदची शाळा, कुठली शाळा? जिल्हा परिषदची शाळा. याचा अर्थ काय, सगळ्या गोष्टी मांडत असताना सांगत असताना वक्ता बोलायला लागला की बसलेल्या लोकांना कळतं ह्याच्या ह्याने चिंतन काय मांडलं पाहिजे. एवढी लोक हुशार झाले आणि म्हणून चिंतन मांडत असताना त्या भूमिका मांडल्या पाहिजेत. तर मला मुद्दा लांबवायचा नाही. माझा मुद्दा होता की कीर्तनाला दोष जातात आणि म्हणून कीर्तन केली पाहिजे. 37 वर्ष झाला मी कीर्तन करतोय. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, मी प्रत्येक कीर्तनात एक विषय मांडण्याचा प्रयत्न करतोय. गेल्या वर्षी काय या विषयावर बोलतो तुमच्या लक्षात आहे? मी गेल्या वर्षी कोणता अभंग घेतला होता? गायक घेत होते बरं, गायक घेत होते. आणि एक सांगू का, तुम्ही विसरता हेच आमचं मोठं भांडवल. आम्ही तरी नवीन आलाय का कुठून महाराज? आता तुम्हाला गेल्या वर्षी अभंग माहिती आहे म्हणजे विषय तरी काय माहिती असणार. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की हे चिंतन मांडत असताना एक ठेवा, पण आपण गाठीशी प्रमाणे काय करायचं. म्हणजे श्रीगुरु चैतन्य महाराजांचं वाक्य काय माहिती, समाजाला आता कीर्तन ठेवताना सुद्धा महाराज कोणत्या गाडीतून येतोय हे बघू नका. तो महाराज या गादीवर उभा राहिला ना, तुकोबारांच्या गाथ्यातलं काय सांगतोय हे बघा. कारण काळाची गरज आहे आणि त्या भूमिकेतून चिंतन मांडलं पाहिजे. त्या भूमिकेतून आपण चिंतनाचा प्रयत्न केले पाहिजे. मला मुद्दा जास्त लांबवायचा नाही, फक्त वैष्णव सांगायची पण सेवा संपवायची. वैष्णव कुणाला म्हणायचं तर त्या काळी वैष्णव होते. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा, स्नानदान घडे श्रेष्ठा वैकुंठ वासा. सगळ्यांची उदाहरण पाठवतो. त्या काळामध्ये वैष्णव जर कोण असतील तर ते श्री संत ज्ञानेश्वर महाराज आहे. सगळ्या संतांनी माझ्या ज्ञानोबारायला आई म्हटलंय, कुणी बाप म्हटलंय. विचारलं तर सगळ्या संतांची नावं सांगता येते. ज्ञानराज माझी, काय म्हणू नका, फक्त माझं कीर्तन आहे. ज्ञानराज माझी, योग्याची माऊली. या ना महाराज, तुम्ही या ना, उभे ना.
अहो मोकळ्या म्हणा तुम्ही मला माहिती नाही बघा महाराजांचा परिचय धुळे रामकृष्ण आहे आणि पहिलीच भेटेल आपली हा ते म्हणून माहिती नाही मोकळ्या मनाने होत्या काही आपल्या घरातली माणसं आहेत सगळे विठाला ज्ञानेश्वर महाराजांना अनेक उपमा दिल्या जसं वैष्णवांची काय उपमा दिली तसं ज्ञानराज माझी जेने निगमवल्ली ज्ञानाचा सागर एकनाथ महाराज फार गोड म्हणतात ज्ञानाबाई माझी अनाथाची माय ज्ञानाबाई माझी अनाथाची माय वैष्णवांच्या जवळ गेलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांना अनेक उपमा दिल्या. मग महाराज हे सांगत असताना का बरं अशा गोष्टी सांगितल्या? त्याचं कारण थोडं बारीक आहे. महाराज
सगळ्यात पुण्याची गोष्ट आहे. तुम्ही या मंडपात आलात ना, तुमचं सुद्धा पुण्य आहे. एक बोलू का, तुमच्या गावात 37 वर्षात 2 तरुण पोरं जरी टाळे घेऊन आणि कशी उभी राहिली ना, हे सुद्धा पुण्याचंच काम आहे. लक्षात ठेवा. कोणी जे हरी गाजत नाही, तुम्ही रामकृष्ण हरी म्हणत नाही, भाग्याचा उदय व्हावा लागतो त्याच्या गावाला. बारीक बारीक मुली म्हणायचं आहे का? भागवत नाही. भागवताचा भागवतामध्ये 5 प्रकारची श्रुती ती जर शुद्धी नसेल, कोणती शुद्धी हा गोडे मी वाचता माझ्या लक्षात बोलू राहील, तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केला. पहिली शुद्धी आहे मातृशुद्धी, सगळ्यात महत्वाची. दुसरी शुद्धी आहे पितृशुद्धी. मातृशुद्धी मी का म्हणते, आपण सगळे टुर्नामेंटच्या बेस्ट साईडला मागच्या बघतो. मासाहेब जिजाऊंनी ठरवलं स्वराज्य झालंच पाहिजे. आईने ठरवल्यामुळं मुलांना त्याचं अनुकरण केलं, अनुसरण केलं. म्हणजे सगळ्यात महत्वाची काय बोला, मातृशुद्धी. त्यानंतर पितृशुद्धी अत्यंत महत्वाची, मुलामध्ये वंशशुद्धी महत्वाची, आणि सगळ्यात महत्वाचं मला सांगायचं की सगळ्या शुद्धीमध्ये अन्नशुद्धी सुद्धा अत्यंत महत्वाची. अन्नशुद्धी जर नसेल परमार्थ होत नाही. महाराज आमच्यासारखे महाराज लोक लय आनंदित राहिले, नुसते दोतरच असायचे नाही. काय का मला मुद्दा मानायचा, परमार्थामध्ये अन्नाला किंमत आहे आणि ते फलतो असलं पाहिजे. याला 6व्या अध्यायाचा 6व्या अध्यायामध्ये श्लोक आहे. या श्लोकाचं ट्रान्सलेशन माझ्या तुकोबारायांनी केलंय. महाराज सांगतात, युक्ताहार विहार म्हणून महाराज सांगतात त्याच्या खालचं प्रमाण, हे परमार्थ साधं धन नाही, महाधन आहे. अहो काय काय लोक मिली धन 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 करून त्यांचं निधन झालं तरी त्यांना पैसे मिळाले नाही मिळाले. बघा आमचं नाट्य काय भाग्यवान आता आलाय का. अहो काय मी काय मागतोय का बोलायला, यस नो काय करे. आणि मी नाही विचारणार, शिंदे नाही विचारणार तर विचारणार तरी कोण. बरेच लोक म्हटले महिलांनी फक्त चूल आणि मुलंच सांभाळावं, असं महिलांनी सगळा महाराष्ट्र हातात घेतला. बरेच लोक म्हटले गप्पा बसा इथं महिलाला घ्यायला लागले तर तुमचं काय त्यांचं काय चाललंय. सगळे शिकलेले मंडळी, चला मला मुद्दा मांडायचा आहे. आहार महत्वाचा आहे. तो आहार सांगताना काय सांगितलं, युक्त धनावर विषय निघाला. प्रापंच चिन्ह धन करून लोक मेले तरी मिळालं नाही. त्याच्याकरता काय आचारसंहिता नको, प्रयत्न नको. महाराजांचं प्रमाणे परमार्थ हे महाधर्म जोडी देवाचे